20 प्रभागामध्ये हवा महाविकास आघाडीची. इकडे भाजपची हवा चालू आहे सध्या. चालते या गाडीत चला. रोकेबाईचे चान्सेस जास्त आहे. अच्छा. सुनील काळेचे. वास्तविक पाहता ज्यांची सत्ता आहे त्या लोकांनी हे करायला पाहिजे होतं, पण त्याच्या हातून हे होताना दिसत नाही. रोकेबाईचे चान्सेस जास्त आहे. अच्छा. आणि सुनील काळेचे. सुनील काळे हो. कशावर आहे ते उभे? उभे पाण्यावर आहे. रोकेबाई म्हणजे युवा स्वाभिमान करू. युवा स्वाभिमान आणि सुनील काळे आहे भाजपमधून. आणि गवाडे. गवाळे. हो. गवाळे कशावर आहे? गवाडे पण याच्यावर आहे मशालवर. अच्छा, मशालवर आहे. म्हणजे तिघात फाईट आहे. हो, येऊ नाही- शकतात हो, येऊ शकतात. जे या ठिकाणी उभे आहेत संजयभाऊ गवाडे असतील. ज्यावेळेस या प्रभागात पाण्याची टंचाई होती किंवा नळ आले नव्हते 8 दिवस, त्यावेळेस घरोघरी जाऊन टँकरने पाणी पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. वास्तविक पाहता ज्यांची सत्ता आहे त्या लोकांनी हे करायला पाहिजे होतं, पण त्याच्या हातून हे होताना दिसत नाही. या ठिकाणी एकही खेळण्यासाठी मोठं ग्राउंड नाही आणि मुलांसाठी ग्राउंड व्हावं यासाठी स्वखर्चाने पोरांसाठी क्रिकेटचं ग्राउंड तयार करून देण्यात आलं होतं. मला असं वाटते की असे तरुण तडफदार उमेदवार या ठिकाणी आता मिळालेले आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा एकमेव असा प्रभाग आहे ज्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये निष्ठावंत लोक उभे आहेत. बाकी सगळे जर आपण या ठिकाणचे विरोधक पाहिले तर ते या पक्षातून त्या पक्षात, म्हणजे काही तर निवडणुकीच्या आदल्या रात्रीसुद्धा गेलेले आहेत. त्या उद्देशानं निष्ठावंत असलेले लोक महाविकास आघाडीमधील संजूभाऊ शेटे असतील, संजूभाऊ गवाडे असतील, कृतिका कडू असतील, कोकिळा सोळंके असतील, तर ह्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमत करण्याचं सध्याचं प्रभागातलं वातावरण आहे. आपल्या प्रभागात समस्या आहे. कोण येऊ शकते यावेळेस? काय वाजते वारं? चालते या गाडीत चला. भाजपची सध्या कोणाची चालते. चालते आहे? भाजपची. अच्छा. भाजपच्या ह्याच्यातनी. म्हणजे आधी भाजपचेच होते का इथं? हा. भाजपचेच होते. त्यांच्या म्हणजे कामं आहे. काम आहे काम. काय सांगाल, काय होऊ शकते यावेळेस प्रभाग 20 मध्ये? कुणाची हवा आहे? 20 प्रभागामध्ये हवा महाविकास आघाडीची. 4 उमेदवार आहेत. संजय गवाडे, संजय शेटे आणि कोकिळा सोळंके, त्यानंतर कृतिताई कडू. यांचे यावर्षी आम्हाला बदल हवा आहे, कारण गुन्हेगारीचं खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्या मोठे लोकांना गुन्हेगारीवालेले पोचल्यासारखं आहे. कोणी लहान लहान मुलं जर मर्डर करून राहिले तर ह्या महानगरपालिकेत म्हणा का पोलीस स्टेशनला म्हणा, हे मोठे लोक फोन करून त्यांना सोडून घेतात, कारण त्याच्यामुळे त्यांना काहीच वाटत नाही पोलीस स्टेशन वगैरे. इकडे भाजपची हवा चालू आहे सध्या. अच्छा, भाजपची हवा आहे. याच्या आधी पण भाजपच होतं का मग? हो. आणि आताही भाजपच? शिवसेनेवर उभा आहे तो संजय गवाळे. हा, तोही पोरगा चांगला. चांगले